भिवंडीच्या कणेरी परिसरातल्या एका खासगी संस्थेच्या जागेवर कब्रस्तान बांधलं जात असल्याचा आरोप भाजप आमदार योगेश सागर यांनी आज विधानसभेत केला। मौजे कणेरीतली सर्वे नंबर 26 ही जागा गोपाळ गणेश दांडेकर ट्रस्टची खासगी मालमत्ता आहे आणि त्या जागेची खोटी कागदपत्र सादर करून तिथं कब्रस्तान बांधण्याचा घाट घातला जातोय असा आरोप योगेश सागर यांनी केला। या प्रकाराची चौकशी करून तातडीनं काम थांबवावं अशी मागणीही त्यांनी केली। दरम्यान भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी त्याला हरकत घेऊन सदर जागा भिवंडी महापालिकेने उपलब्ध करून दिल्याचं म्हटलं। या प्रकरणात दांडेकर ट्रस्टनं संबंधित प्रशासकीय विभागाकडे तक्रार दाखल केली आहे। ही जागा आपल्या मालकीची असून शासकीय विभागांची फसवणूक झाल्याचं तक्रारीत म्हटलंय। तालिका अध्यक्षांनी या प्रकरणात सखोल चौकशीचे आदेश दिले। भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीत मौजे कणेरी आणि सर्वे नंबर 26 पैकी ही जागा गोपाळ गणेश दांडेकर या ट्रस्टच्या नावाची खाजगी जागा आहे। त्या तिकडे अध्यक्ष महोदय त्या खाजगी जागाचे खोटे कागदपत्र शासन दरबारी रजू करून त्या कागदपत्राच्या आधारावर तिकडे मुस्लिम कब्रस्तानाचं काम सुरू झालं आहे। जर ते कागदपत्र खोटे सादर केले असतील आणि पुरावे जर ते खोटे असतील तर अध्यक्ष महोदय तातडीने ते काम थांबवायला पाहिजे अशा अध्यक्ष महोदय अशी माझी विनंती। या बाबतीत सखोल चौकशी करून शासनाने योग्य ती कारवाई करावी। अध्यक्ष महोदय शासनाची अध्यक्ष महोदय बोलू दे। अध्यक्ष महोदय शासनाची जागेवर भिवंडी महानगरपालिकाने त्याच्यावर रिझर्वेशन केल्यावर शासनाने त्याला निधी दिली, कलेक्टरनी त्याची मीटिंग घेतली आणि मी रेकॉर्डवर सांगतोय जे योगेश सागर साहेबांनी सांगितलेलं आहे सरकार चौकशी करेल, जे सत्य असेल तर त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करेल, शासन पत्र रद्द करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।